आणि आता परत तिथे बिल्डिंग बनवतो. त्याच्यावरती चाळी झाली आहे. बिल्डिंग बनवतो. नाही, बिल्डिंगचं वेगळं प्रकरण आहे. ज्यांनी 1 कोटी रुपये भरले म्हणून सांगितलं ना, त्याच व्यक्तीचं टाटा पॉवरच्या खाली रिझर्वेशनचं रॉक गार्डन. मी तुम्हाला रिझर्वेशन नाव सांगतो, कचरा टेकडी लागू नये. इतके घोटाळे आहेत महानगरपालिकेचं. 1 प्लॉट बद्दल बोललो मी. असे आपण अजून असे कमीत कमी 100 प्रकरणं काढीन. स्टेशनच्या समोर पण आहे आपलं रिझर्वेशन प्लॅट जे आपलं सेंटर आहे. महापालिकेला काय मिळालं? समावेशक महापालिकेला काय मिळालं? समावेशक त्या रिझर्वेशन मध्ये महापालिकेला काय मिळालं? काही मिळालं नाही. केडीएमटीचं रिझर्वेशन होतं. आपल्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या स्मार्ट सिटीचा जो उड्डाण पूल आहे त्याची अलाइनमेंट बदली केली 2 वेळा. त्याच्यामध्ये हा सुरेंद्र परशुराम टिंगळे, त्याच्यानंतर तो जुनेजा आणि अजून काही लोक होते. त्यांनी 2 वेळा अलाइनमेंट बदली केलं आणि मग त्यांनी ते IIT दिल्ली त्याचं नाव घेत होते. मला ते तसं काही नव्हतं, हेच कलाकार होते. IIT किंवा VJTIला कोणतंही स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा अधिकार शासनाने दिलेला नाही. म्हणून शासनाचं माझ्याकडे पत्र आहे. ह्याची डिझाईनच बदली केली ना, ते सरकवली. डिझाईन IITने केलं होतं का? IIT मधला एक ग्रॅज्युएट झालेला, एक इंजिनियर, त्याने डिझाईन केलेलं आहे. IITने डिझाईन नाही. लोकलचे बॉडीमध्ये काम जेव्हा चालतं ना, तिथे तुमचा जो कायदा आहे DPMC ऍक्ट आणि MRTP, त्याला धरून ही कामं चालतात. त्याच्यामुळे हे जे अधिकारी असं उलटं सुलटं करून सांगतात. आता हे जे IAS आलेले असतात त्यांना ॲक्च्युली आमची अपेक्षा होती अभिनव गोयल हे खूप चांगलं काम करतील. ते अभ्यास करून बोलतील. कारण ते त्यांना टेक्निकल नॉलेज आहे. ते IITचे विद्यार्थी पण आहेत आणि IAS पण आहेत. पण ज्या पद्धतीत त्यांनी त्या टाउन प्लॅनिंगमध्ये लोक ती बसून ठेवली, जी 15, 16 वर्ष तिथंच पडू नये, त्यांच्या तक्रारी घेत. त्यांची स्नॅप पाठवलेत मी अभिनव गोयल यांना. त्यांच्या बायकांच्या नावाने, मुलाच्या नावाने प्रॉपर्टीज आहेत. जसं सुनील जोशीच्या सेवा पुस्तिकेमध्ये त्या नांदिवली पंचगणीचं सगळं उतारा आला होता. त्याच्यामध्ये दीपक मोरे जो उपअभियंता आहे त्याचं सगळं शैक्षणिक डॉक्युमेंट्स सामान्य प्रशासनाने उडवलं. त्याच्या बायकोच्या नावाने प्रॉपर्टीज आहेत. आमचं म्हणणं असं आहे की जे अधिकारी व्यवसाय करतात ना, त्यांनी त्या विभागामध्ये थांबू नये. बरोबर आहे. आणि ही माझी पण तक्रार आहे, घाणेकरांची पण आहे, कौस्तुभ गोखलेची पण तक्रार आहे, अजून काही लोकांची तक्रार आहे. त्यांच्या तक्रारी आहेत. इव्हन महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये अधिवेशनात या टेंगळेचा विषय आला, त्याच्याबद्दल तुम्ही तो पाठपुरावा करताय. टेंगळे या विषयाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पुराण झालं. म्हणजे सुनील जोशीला एक हिस्सा होता, टेंगळे 1000 हिस्से. तो एक तोंडाचा होता रावण, 1000 तोंडाचा 1000 तोंडाचा रावण आहे. बरोबर होतं. आता त्याचं आलेलं आहे. आमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत खूप जमा केलेले. साहेबांनी देखील ते डॉक्युमेंट जमा केलेले. मागच्या काही दिवसापूर्वी ट्रायबलवर काम करणारी एक संस्था आहे त्याची. तुम्हाला एक सांगतो, अधिसंख्येचा इंग्रजी अर्थ काय? अधिसंख्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे महापालिकेचा एम्प्लॉय नाही. आता धीरूभाई अंबानी किती मोठे झाले असतील किंवा मुकेश अंबानी किती मोठे झाले म्हणून त्यांनी रतन टाटांच्या कंपनीमध्ये एकाला प्रमोशन दिल्याचं आठवतं का तुम्हाला? त्यांनी रतन टाटांना सांगावं, रतन टाटांनी त्यांची अपॉइंटमेंट वरच्या पदावरती करावी. पण धीरूभाई अंबानी किंवा मुकेश अंबानीला त्यांचं प्रमोशन करण्याचा अधिकार नाही. दोन्ही वेगवेगळे असतात पदार्थ. म्हणजे महापालिकेचा एम्प्लॉय नसलेल्या लोकांना सुरेंद्र परशुराम टेंगळे या व्यक्तीला ज्युनियर इंजिनियरचा डेप्युटी इंजिनियरचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा TDO हे झालं कसं? शासनाचं परिपत्रक आहे, शासनाचं असं परिपत्रक आहे 2024ला झालेलं परिपत्रक आहे. बरोबर. 2024चं परिपत्रक असं म्हणतं की अधिसंख्य लोकांना कोणतेही सेवानिवृत्तीचे किंवा त्यांच्या अनुकंपा तत्वावरती त्या ऑर्डरचे वेगवेगळे अर्थ त्यांनी लावलेले आहेत. आणि आपल्याकडे दांगडे नावाचे कमिशनर होते,
अतिशय भ्रष्ट माणूस. दांगडे, त्या दांगडे साहेबांनी या टेंगडीची हे सगळं जोडून आणलेलं आहे. आणि विजय सूर्यवंशी असताना त्यांनी ते केलं नाही. त्यांच्याकडे ते विजय सूर्यवंशी माझे 2 प्रकरणामध्ये आरोपी आहेत. पण विजय सूर्यवंशींनी या टेंगडीच्या बाबतीत शासनाला पत्र लिहिले. शासनाला पत्र दिलं, परंतु त्यांनी 19 कोटी रुपये भरून घेतले नाहीत, म्हणून माझं कल्याण कोर्टामध्ये दावा चालू आहे त्यांच्याविरोधात. आता पिंपरी चिंचवड ते आयुक्त आहेत ते. असेच घोटाळे या महानगरपालिकेत चालू आहेत. टेंगडीचा विषय अभिनवला ते प्रकरण माहिती नाहीये. ही प्रकरण त्यांना माहिती होती ना, त्यांनी ते आदरतील. हे प्रकरण गोयल साहेबांना माहिती आहेत नाहीत मला माहीत नाही, किंवा त्यांच्या जवळ कोण आहे लांब कोण आहे काही आम्हाला माहीत नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो म्हणून अजूनही लहान छोट्याशा घरात राहतो. ते पण मी बाईकवरती येतो अजून. मी पण बाईकवर फिरतो. माझा तर कॅमेरा मोबाईल नव्हता म्हणून मी लाईव्ह येत नव्हतो. आता या आमच्या अडचणीत तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. असो मित्रांनो, हा विषय परत एकदा बोलू. आता गोयल साहेबांनी प्रेस घेतलेली आहे आजची, त्याच्यावर उद्या परत एकदा त्यांच्या एक शब्दाला धरून बोलू. कारण मला वाटलं यांच्याशी चर्चा करावी. त्यांनी मला एक विषय समजून सांगितला. उद्योजक फाउंडेशनचा विषय आला म्हणून ते म्हणाले आता तो ऑफिसला गेले. असो, आज मी येणार नव्हतो. मी आज 10 वाजता पुढचे विषय घेऊ. हा व्हिडिओ मोठा झालेला आहे, त्यामुळे पुढचे विषय आपण शॉर्टमध्ये घेऊ आणि प्रयत्न करू की ते तेवढ्या टॉपिकला धरूनच असते. तोपर्यंत धन्यवाद.